दिनांक 14, 15 आणि 16 सप्टेंबर 1973 रोजी पुणे येथे झालेल्या शिबिरात पूज्य माताजींनी केलेली भाषणे. पहिल्या दिवशी म्हणजे 14 सप्टेंबर रोजी विषय होता ह्युमन क्रायसिस अँड इट्स सोल्युशन. दिनांक 15 रोजीचा विषय होता कुंडलिनी आणि सहजयोग आणि शेवटच्या दिवशी माताजींनी आत्मसाक्षात्कारावर उपदेश केला. किंवा आणखी मराठीत सांगायचं म्हणजे साकडे. क्रायसिसला आपण साकडे म्हणतो. मनुष्यावर संकट आहे असं सगळ्यांना वाटतं. मानवांवर संकट आहे अशी सगळ्यांना कल्पना आणि भीती याचा प्रधानांची सांगितली तशी एक भीती पण. तुम्ही कुत्र्याला किंवा मांजराला विचारलं तुला काही संकट बिंकट आहे का, की तो आश्चर्याने तुमच्याकडे बघेल हा काय प्रकार आहे बा संकट वगैरे. प्राण्यांवर काही संकट येत नाही, तेही मरतात, ॲक्सिडेंट होतात, सगळे होतं, पण त्यांच्यावरती काही संकट येतील किंवा आली आहेत किंवा त्याची काही असं काही नसतं. त्याला कारण संकट आहे, त्याचे कारण माणूस आहे म्हणून संकट. हा मानव आला कसा, काय झालं त्याचं, आणि तो अशा स्थितीला कसा आलेला आहे आणि आता संकटात कसा गुरबसला आहे ते विराट समजलं पाहिजे. ती सगळी माया आहे परमेश्वराची. ती समजून घेतली म्हणजे आपल्याला समजेल की काहीही संकट नाही. मानव झाला काल मी सांगितलं आपल्याला की दोन तऱ्हेच्या शक्तीमुळे चैतन्य शक्ती आणि जडशक्ती यांनी शेवटी मजल दर मजल करत करत गाठलं काय तर माणसाची कलाकृती. मानव हा तयार झाला आणि मानवाचं अंतरंग जे आहे ते अशा प्रकारचं आहे. ते मी आपल्याला काल दाखवतो कुदरीचं आणि त्याची विशेष चक्र वगैरे ते सगळे आपल्या शरीराचंच आहे. तेव्हा शेवटी सगळी काही परमेश्वराची कलाकृती येऊन ठाकली ती माणसाच्या दारात आणि मानव तयार झाला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला अहंकार आणि प्रतिअहंकार त्या दोन गोष्टींची देणगी मिळाली आणि ह्या दोन गोष्टींच्या देणगीमुळे मानव हा सर्व व्यापी प्रभू प्रेमाला अंतरला आणि त्यामुळे हा जो मीपणा आहे आणि त्याचा जो त्रास आहे आणि त्याच्यापासून वाचणारं जे संकट आहे ते सगळं एक साथ समोर नष्ट होतं जेव्हा मनुष्य त्या सर्वव्यापी प्रेमाला मिळवतो. पण ते साधारण लोकांना समजायचं. लोक म्हणतील अहो आजकाल रॅशन मिळत नाही, आम्हाला खायला मिळत नाही, काय तुम्ही भूके ते भजन काय सांगता, आम्हाला आज डबल रोटी मिळाली नाही, बटर मिळालं नाही, ते मुख्य समोरचं दिसतं आणि हे काय तुम्ही सांगता. तर या पृथ्वीवर पूर्वी ते प्राणी राहत काहीही नव्हतं. तेव्हा मानव आला आणि मानवाने ही सगळी पुण्यनगरी वसवली. तिथे त्यांनी बेकऱ्या घातल्या, डबल रोट्या केल्या, तुम्हाला त्यांच्या सवयी घातल्या आणि तुम्ही ते खाल्लं. म्हणजे मानवाने ती सगळी संस्कृती बसवली आणि सगळं काही त्यांनी उत्पन्न केलं. सगळं काही त्यांनी संसाराची बस झाली, माहीत झाला काय किंवा ते त्रास वगैरे अशा चमत्कार पूर्ण पुष्कळचा गोष्टींचा पत्ता सायन्सची लावून माणसांना पुष्कळच्या सुविधा दिल्या. तर हे सगळं आलं की हे सगळं जे काही आपल्याला ज्ञान आलं किंवा आपली जी काही वाट आली ती कुठून आली असेल तर ती आपल्या कुंडलिनी. आपल्याला आश्चर्य होते की प्राणी काहीही बनवत नाही,
काहीही करत नाही. ते आपलं जे मिळेल ते खातात. आज समजा जर तुम्ही नसता, एखादं चित्र असतं जन्माला आलं असतं आणि माणसं नसती, तर त्याने काही खाल्लं असतं आणि जिवंत राहिलं. पण माणसाने हे सगळं केलं, हा सगळा विचार केला, काय त्याच्यानंतर संबंध, एवढी काही ज्याला म्हणायची कृत्रिमता आणि जेवढी काही कृत्रिम जगताची जी रचना केली ती सगळी आली तिथून तरी त्याचा मार्ग असला तो कसला तेव्हा ती सगळी काही आपल्या आतून आलेली. सर्वप्रथम आपल्याला अस्तित्व आलं ते श्री गणेशामुळे, मूलाधार चक्रामुळे आपल्याला. आता मनुष्य कलाकृती करतो किंवा आता समजा हा आमचा टेबल आहे, ह्या टेबलाची आम्ही खुर्ची करतो. खुर्चीपासून आम्ही वाटलं तर एखादा पलंग करतो किंवा एखादं झाड जर मेलेलं असतं त्याचे आम्ही आकार प्रकार बदलू शकतो. म्हणजे मेलेलं काम आम्ही व्यवस्थित करू शकतो, आकार प्रकार बदलू शकतो. ही सृजनात्मकता का किंवा त्याच्याबद्दलची कल्पना सुद्धा ती कुठून आली? ती आतूनच आली, बाहेरून काही आलेली नाही. तेव्हा ती कुठून आली असेल तर आपल्या स्वाधिष्ठाना चक्रावरती बसलेले श्री ब्रह्मदेव त्यांनी ही आपल्या डोक्यात आयडिया घातली की हे बघा, तुम्ही आता ह्याच्यामध्ये असं केलं तर होईल, त्याच्यामध्ये असं केलं तर ते येईल. म्हणजे आईन्स्टीन सारख्या फार मोठ्या सायंटिस्ट सुद्धा असं म्हटलेलं आहे की ते थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी शोधत होते आणि स्वतः म्हणे मी अगदी थकून गेले. आणि इंग्लिशमध्ये असं म्हटलं, फ्रॉम समवेअर अननोन द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी डॉन्ड अपॉन. म्हणजे कुठून तरी अज्ञातातून असं म्हटलं पाहिजे, अज्ञात जागेतून किंवा अज्ञात स्थानातून ही सगळी थिअरी माझ्यासमोर येऊन एकदम उपस्थित झाली. ते स्वतः काहीतरी साबणाचे खेस काढत बसलेले होते. इतके ते थकले होते की आपल्या बागेमध्ये बसून साबणाचे खेस काढत होते आणि सगळीच्या सगळी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जे ते शोधत होते लॅबोरेटरीमध्ये ती त्यांच्या समोर साक्षात झाली. कुठे तर त्यांना माहिती होतं म्हणजे अज्ञात कितीतरी अज्ञात अशा स्थानात ती माझ्याकडे आहे. ते अज्ञात स्थान कुठे नसते, ते आपल्या कुंडलिनीत असते. आपलं सृजनात्मक स्थान जे आहे ते श्री ब्रह्मदेवांचं आहे आणि त्यांच्या जोडीला असते. मग काय विचारायला नको, दोन्हीची कार्य सुरू झाली आपल्यामध्ये. आपल्यामध्ये जी कुंडलिनी आहे ती आपल्या पुरती आहे, तेवढ्या पुरती, ती अनंत नाही. तेव्हा तिचं जे काही थोडं बहुत कार्य आहे त्याप्रमाणे आपण आपलं सृजनात्मक कार्य करतो. आता जे सृजनात्मक कार्य आपण केलं आहे ते वाढत कुठे गेलं ते आपण पाहिलं. म्हणजे आधी लोकांनी असा विचार केला की त्याला बसायला आपण टेबल करूया, टेबल. मग मला आता झोपायला पलंग पाहिजे, पलंग केला. मग खुर्ची पाहिजे, खुर्ची केली. तर मग थोड्या दिवसांनी खुर्चीशिवाय आपण खाली बसू शकत नाही, टेबलाशिवाय आपण लिहू शकत नाही, पलंगाशिवाय आपण झोपू शकत नाही. म्हणजे ज्या जडतत्वाला तोडून मोडून त्या ब्रह्मदेवाच्या कृपेने आपण आपल्या उपयोगात आणणारे आपलं दास बनवलं, त्यानेच आपल्याला दास बनवून घेतले. आता चपलांशिवाय आपण चालू शकत नाही, त्या चपला आपण बनवलेल्या, आपण त्याचे करते असून ते आपल्या डोक्यावर बसलेलं आहे की आपण चपलांशिवाय आता चालू शकत नाही. चपला काढल्या की आपल्याला जमीन बोचते. याप्रमाणे त्या स्वाधिष्ठान चक्राचा सत्यानाश आपण करून टाकले. म्हणजे काय, जे आपल्या हातून घडतंय बनतंय, जी कलाकृती आपण करत आहोत तीच आपल्या डोक्यावर बसते. तुम्ही किती खुर्च्या करून टाकल्या तिकडे आणि त्यांची पर्वा नाही तर तुम्ही खरे कलाकार त्याला म्हणायचं रोज एक पेंटिंग काढून फेकून टाकतो. पण तो विकत बसला, तो विकलं नाही म्हणून रडत बसला आणि संकट आलं कारण इतक्या मी पेंटिंग केल्या, आता ते पैसे कसे ना. तेव्हा पॉझिशनची भावना किंवा कोणत्याही गोष्टीला ममत्वाने बघण्याची जी भावना आहे ही गोष्ट माझी. आता हे आम्ही हे केलं तयार समजा, ती कार्पेट आम्ही तयार करतो. त्याच्यानंतर आता ती माझीच असली पाहिजे हा हट्ट धरल्याबरोबर दुसरं डोक्यामध्ये संकट सुरू झालं. ते असं की माझं आहे, मग तो चोर आला, तो घेऊन गेला तर कसं. ही वस्तू माझी आहे
हा माझा भाऊ, हा माझी बहीण, ही माझी बहीण, हा माझा नवरा, हे माझं जे सुरू झालं ते सुद्धा ह्या स्वाधिष्ठान चक्राला सोडून आपण बाहेर निघालो. स्वाधिष्ठान चक्रावर सोडून जर आपण उजवीकडे किंवा डावीकडे गेलो तर आपण मृत्यूला पावतो. म्हणजे का, त्या वस्तूचा आनंदच मारून टाकतो. आपल्याला निसर्ग फार आवडतो. त्याला कारण काय, कारण निसर्गाचा आपला काही ममत्वाचा संबंध नाही. निसर्गात गेलो, मस्त पाहिलं, समुद्रात पाहिलं, काय मजा येते समुद्र पाहते. का समुद्र माझा आहे असं आपण म्हणत. ज्या दिवशी असं होईल की हा समुद्र तुमचा झालं, डोकदुखी आणि संकट अशी, मग तो कसा बंधारा घालायचा, तो त्याला कसा आवळून करायचं, मग तो माझा आणि मग तुझा ते सुरू झाल्याने सगळी भांडणं हानी सुरू. ममत्वाची भावना ह्या जडतेला आहे. ती जड वस्तू आहे, तिला तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकता. साधी गोष्ट ही बघा की ह्या वस्तूला घेऊन तुम्ही जाऊ शकता. अहो जाताना किल्ल्या कुलूप आणि नोकर चाकर सगळे सोडून तसे घेऊन जावं लागतं. हा तसे मोकळे करून जावं लागतं. हे रोज दिसत असतानाच काही माया, ही जी आपल्यामध्ये माया आलेली आहे, ती माया कशावरून आली ती दाखवून कशी आहे कुठे येते दाखवून. त्या मायेमुळे माणसाला असं वाटतं की हा केवढं संकट, माझं एवढं सोनं हरवलं, तर तुम्ही घेतलं कशाला ते. हे संकट तुम्ही तिकट घेतलं आणि आता ते डोकं दुखी गेलं तर बरं झालं. डोकं दुखी त्या सोन्याला काय आहे. तर ती स्थिती की हे माझं, हे माझं, हे माझं धरलं तरी तुम्ही आपल्या तीरावर येतात. मी माझं तीरावर मला लक्षात आलं की हे माझं चुकलं. म्हणजे अमेरिकेत झालं चुकलं. तिथल्या लहान मुलांना हे लक्षात आलेलं आहे की हे काहीतरी आमच्या आईवडिलांनी हे काहीतरी अडगळत घरात गोळा करून तीच आपली जपत बसलेत म्हातारा बसू देतात. घर मी सोडून निघाले. काही नको, ह्याच्यातलं काहीही आपल्याजवळ ठेवायचं, मग सगळं सोड. अहो तर धरलंच नाही तर सोडता काय. परवा आमच्याकडे हरे रामावाले आले ते, त्यांनी मला पाहिलं, बघ माझ्या घरी खूप वस्तू आहेत. म्हणजे नवऱ्याला पगार चांगला आहे, सासू सासरे पण श्रीमंत, आई वडील पण श्रीमंत असल्यामुळे घरात सगळं काही आहे म्हणजे आहे. ते मला म्हणायला लागलं की माताजी तुम्ही एवढं ऐशारामात आहात आणि तुम्ही देवाच्या गोष्टी काय करता. मला हा प्रश्न पहिल्यांदा समजला नाही. अहो म्हटलं की ते ब्रह्मदेवाला आपल्या हाताची घेऊन बसले आहे, तर हे काय, याच्यापेक्षा सारं जगत माझं आहे, तूही माझा आहे. पण सोड म्हटलं, प्रभू तुम्हाला एवढं सांगतो काय सोडलं. मी म्हणे माझं घर सोडलं, मी माझी मोटर सोडली, रेडिओ सोडला, घरातली भांडी कुंडी सोडली. वा वा म्हटलं, काय काय सोडलं तुम्ही, वा काय म्हणत. आणि म्हणे आता मी संन्यासी. तर मी म्हटलं हे बघ, मी सोडायला तयार कोणतीही गोष्ट, पण एक मला आश्वासन दे आणि तुला आवाहन की ह्या घरातली, माझ्या अंगावरची किंवा घरातली कोणतीही वस्तू परमेश्वराच्या चरणाच्या धुळीबरोबर असली पाहिजे, ती मी सोडायला तयार. अशी एकही वस्तू जर तुला दिसत असली तर तू व्यवस्थित घेऊन जा, ती तुला काहीही म्हणा, पण त्याच्याबरोबर मुकाबला झाला तर त्यांनी इकडे तिकडे पाहिलं कावरं बावरा, पण तसं इथं काहीच नाही. मग म्हटलं मग सोडायचं काय, आम्ही धरलंच नाही तर आम्ही सोडणार काय. अहो आम्ही एवढं मोठं धरलेलं आहे, हे काय धरण्यासारखं तरी आहे का. रद्दी सामान काय आम्ही धरून बसणार आहे म्हणून आहे, नाही म्हणून नाही. आता समुद्र आहे तसं हे या. तेव्हा ज्यांनी धरला नाही तो सोडणार नाही आणि तो बरोबर मधोमध सारखं नवीन त्याच्यातनं निघत. पण ज्यांनी एकदा धरलं ते मग सोडतील. त्या जन्मात धरतील, ह्या जन्मामध्ये मी राजा अमुक मग पुढल्या जन्मामध्ये संन्यास, परत तिकडनं फिरले की इकडे आणि इकडून पेंडुलम असतं ना आपलं, तुम्ही घड्याळात पाहिलं फिरत असतं तसं, इकडून ह्या दशेला गेले की त्या दशेला आणि त्या दशेला गेले की ह्या. त्याच्यासाठी राजा जनकाचं उदाहरण फार छान की राजा जनक हा विदेही होता. म्हणजे देहाबद्दल ममत्व नाही आणि त्या देहाशी जुडणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर एकदा ममत्व सुटलं म्हणजे सुटलं.
म्हणजे बघा किती बारीक आहे आपलं महत्त्व आणि आपण किती कृत्रिम गोष्टींना आपलं मानलेलं आहे की हे नाव हे माझं नाव आहे, त्या नावाला शिवाय दिलं चालायचं नाही, देश जाती वगैरे वगैरे करत करत मग माझा नवरा, माझी मुलं, मग माझे शिष्य, हा सगळा माझेपणा आणि हा ममत्व सोडण्याचा जो अट्टहासही करतात ते तरी काय, एका पंखाला धरला आहे ते सुटलं तर आम्ही पडू तर दुसऱ्या पंखावर उडी मारतो. ते तुम्ही सर्कशीत पाहिलं ना की ते बायका त्या पाळण्यावरती इकडून पाळणा सुटतात ते दुसरा पटकन असतात, हे सुटलं की ते आणि ते सुटलं की ते. पण अहो सोडा, खाली जमीन आहे, पाय सोडा, कशाला उगीच लटकत बसला, असं जर मी म्हटलं तर माझा कुणाला विश्वास वाटायचा. पण खरंच तुम्ही जमिनीवर उगीच वेळा त्याला धरतात मी त्याला, आणि फार संकट आहे, ओरडून आलं माताजी आमच्यावर फार संकट आलं. कसलं संकट आलं, मी ह्याला धरून उभा, अरे जमिनीत सोडतं का. एखादा लहान मुलगा असा कधी कधी करतो, त्याला पायाखाली जमीन दिसत नाही तर ओरडत असतो दोन वेळ, त्याला हळूच खाली सोडलं की काय समजते, अरे मी जमीन आहे, मग कशाला ओरडायचं. मग ह्याही पंखाला धरत नाही आणि त्याही पंखाला धरत नाही. म्हणजे जेवढं काही फिजिकल प्रॉब्लेम आहे तो संबंध आपल्या पोझिशनमध्ये. आता जेवणाचा प्रश्न फार मोठा आपल्या देशामध्ये. लोकांना म्हणजे काय, जेवण पाहिजे, जेवणाशिवाय म्हणजे असं आहे ना की आम्हाला जेवण मिळत नाही, हा मुख्य आपल्याकडे असतो झेंडा. म्हणून पुष्कळ लोक म्हणतात की हिंदुस्थानामध्ये कम्युनिझम ही महत्त्व स्ट्रक्चर आहे. जोपर्यंत हिंदुस्थानातल्या लोकांना जेवणाचं एवढं महत्त्व असतं स्ट्रक्चर, त्याला कारण काय आहे की एखाद्या बंगाल्याला जर तुम्ही पावफ्रेट मच्छी पाठवली तर तो खाणारच नाही, मेला तरी चालेल. आणि एखाद्या पुणेकराला जर श्रीखंड तुम्ही बंद करून दिलं तर झालं. आणि हेच खाल्लंच पाहिजे, जीवाचं महत्त्व आपल्याला शिकणार आहे का, आणि हेच खाल्लं पाहिजे, तेच खाल्लं पाहिजे, हे असलं तर जेवण एवढा 10-15 भाकरी खाल्ल्याचं अहो आमचं पोट कसं भरणार माताजी. खरोखर जो मनुष्य रिअलाइज असतो त्याला खायला काही जास्त लागत नाही. खायचं कशाचं असते, सत्य म्हणून. मला तर जुलूम वाटतं, पण आता तुम्ही सगळे खाता तर मला उगीच खावं लागतं, नाही तर एवढंसं खाऊन सुद्धा मी चांगली व्यवस्थित ठणठणीत लावतो. पण सगळ्यांच्या जबरदस्तीमुळे म्हणजे आपल्याकडे जेवलं नाही की लोकांना वाटतच नाही मातांची विजा केलीच होती, जे उगीच मला एक जुलूम करतात. रिअलाइज माणसाचं म्हणजे खाण्यावरनं चित्त येतं, काय खाल्लं नाही खाल्लं, कपडाही माणसासारखा असतो, खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं तर नाही. मी म्हणते जर अशी स्थिती आली की ह्या देशातले 50% लोक असे झाले समजा, म्हणजे कठीण गोष्ट आहे ना, तर आपल्या देशात खाण्याचा तुटवडा पडेल का. बाकी 50% का खाऊ द्या, 50 पोळ्या. आमच्याकडे नोकर आले पहिल्यांदा कुणाच्या घरात नाही, त्याला मी आधी 1 शेर मिठाई खायला घातली जबरदस्त, तो खात नसा तरी जबरदस्ती खातोच की. मग त्याला खायला मी 10 पोळ्या वाढतो. त्याच्यानंतर मी काय बघते की 2 पोळ्या खाल्ल्याचे आता नको, मिठाया चढतात पण खात कंटाळून जात. हा त्या हवेमुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला संकट आहे, नाहीतर आपल्या पोटाला काही विशेष लागत नाही. बरं, त्याची सुद्धा व्यवस्था करणारे जे लोक आहेत, ज्यांनी आपल्या अन्न पाण्याची व्यवस्था करावी असे जे धुरंधर लोक आहेत, त्यांच्याही नाभी चक्रावरती काहीतरी प्रश्न उभा झालेला आहे. तर त्यामुळे किंवा त्यांच्या हृदय चक्रावर शुद्धी चक्रावर काहीतरी प्रश्न उभा झाला असल्यामुळे नसते प्रश्न उभे राहतात. आता आजकाल म्हणे की आर्टिफिशियल आहे, म्हणे खाण्याचा जो त्रास आहे तो म्हणजे कृत्रिम आहे, खरा नाही. खरा नाही आहे म्हणजे काय, आपण खरेपणात नाही. जो मनुष्य एकदा रिअलाइज झाला त्याची चेतना सर्वांच्या चेतना एकाच आहे, आणि त्याला एवढंच खाल्लं तरी बरं वाटेल आणि दुसऱ्याला भूक लागली तर त्याला द्यावंच लागेल. मग हे जे सगळे साठेबाजी वगैरे प्रकार आपोआप सुटू शकतात. ही साठेबाजी तरी का, कारण पैशाचं महत्व, आणि गुरु लोक सुद्धा तेच करतात. गुरु लोकांचं सुद्धा काय आहे की पैशाचं महत्व. पैशाचं महत्व त्या लोकांना ज्यांचं लक्ष्मीचं
केंद्र बिघडलेले, भूत बसलेलं असं लक्ष्मी ह्याच्यावरती. अशा माणसांना पैशाची बाधा होती. म्हणजे पैशाकडे सगळं काही विकायला तयार आहे. पैसा म्हणजे सगळं काही, त्याच्यासाठी काहीही तुम्ही द्या, पण पैसा कसा तरी करून कमवायचा ही ती अक्कल येते ते आपलं जेव्हा नाभी चक्र बदलते. आता काय आहे की विष्णू आहे, कसा झोपलेला शेषनागाव मस्तपैकी पडलेला राजा आहे तो सगळा, आणि लक्ष्मी त्याच्या पायाची दासी बसलेली. लक्ष्मीचं आपल्याकडे स्वरूप, सरस्वतीचं आपल्याकडे स्वरूप अत्यंत सुंदर स्वरूप. त्या लक्ष्मीच्या स्वरूपाचं वर्णन करायचं म्हणजे ती स्त्री स्वरूप दाखवलेली आहे. म्हणजे मातृ स्वरूप असलं पाहिजे. ज्या माणसाजवळ पैसे असले त्याचं हृदय आईसारखं मोठा झालं. कंजूस मनुष्य कधीही लक्ष्मीपती होऊ शकत नाही. नंतर लक्ष्मी शोभा म्हणतात. हातामध्ये कमळाची सुंदर 2 फुलं आहेत. त्याचा अर्थ असा आहे की आरामशीरपणा, कमळामध्ये झोपायचं म्हणजे किती आराम आहे. अशा माणसाच्या घरात आराम वाटला पाहिजे. ज्याची बायको कदागडी असेल आणि सारखं भांडणं करत असेल, तिचा नवरा कधीही लक्ष्मीपती असू शकत नाही. त्यांच्या घरात गेल्यावर वाटलं पाहिजे की आलोच लक्ष्मीपतीचा आराम आहे, तोही नाही. आणि स्त्री शोभा त्या माणसात असली पाहिजे. फाटके कपडे घालून लक्ष्मीपती कोणीही मानाला तयार होणार, त्याच्या स्त्री शोभा असायला. म्हणजे कद्रूप मनुष्य कधीही लक्ष्मीपती असू शकत नाही. पुढे करतो एक हात लक्ष्मीचा हाता, एक हात या हाताने दान हे झालंच पाहिजे, ह्या हाताला आश्रय दिलंच पाहिजे. अभय ज्या माणसाने आपल्या हाताने दान केलेलं नाही आणि हाताने हाताला 4 माणसं ठेवलेली नाही, तो लक्ष्मीपती असू शकत नाही. कुठे ना कुठेतरी आश्रय हा दिला म्हणजे आपले पैसे वाटून खाल्लेच पाहिजे. आता पुष्कळ श्रीमंत लोकांच्याकडे मी पाहिलंय, एक किंवा नौकर ठेवायचा नाही, सकाळपासून रात राबायचं. पण नौकर नाही ठेवणं. आमचं असं आहे की आम्ही अगदी सकाळपासून राबतो एक नौकर, कारण तो नौकर थोडे पैसे घेऊन गेला तर त्याला चालायचं. हा आळशीपणा म्हणून तुम्ही काम करता त्यालाही काही पैसे, तुमच्यातले पैसे निघू नये हा कद्रूपपणा. 4 नौकर घरात आले तर त्याच्यात तुम्हाला काय हरकत? नौकर ठेवू नये कारण हा आळशीपणा आहे, हे त्याचं हे काढणे. नौकर का ठेवू नये? कारण आम्हाला पैसे वाचवायचे. पैसे वाचवणे हा म्हणजे गुरुमंत्र आहे. आणि पैसेच म्हणजे काय सगळा काही धर्म आहे हे आपल्या डोक्यात घालतात ते गुरु. आश्चर्यच नाही. धर्माच्या बाबतीत सुद्धा पैसे सगळं कळतं. आता एखाद्या गुरुकडे तुम्ही गेला की तो तुमचा नापतोल घेतो. कोण? तुम्ही कोणाची बायको? आता तुम्ही गेले, हो चेअरमनची का गावात आहे, मग आम्हाला शिपिंग कॉर्पोरेशन किती पैसे देते? अहो मी तुमच्याकडे परम मागायला आले होते ना, तर हे का नाही, पण आमचं मुलाचं जे बोलूया आपण आधी, हे जरा महत्वाचं आहे, हे बोलूया, मग ते नंतर होत राहील. मग त्या माणसाला तोपर्यंत लुटत राहायचं जोपर्यंत तो पैसे देतो. मग आश्रम बांधायचा आहे, मग आम्हाला हे करायचं आहे, मग पुस्तकं छापायची आहेत, मग आमचा असा खर्च आहे, आमचे 3000 रुपये खर्च. कशाला तुमचे 3000 रुपये खर्च आहे? तुम्ही संन्यास असेल. चांदीचा ताटा जो देतो तो कधी गुरु असूच शकत नाही. चांदीला एवढं महत्व देणारा मनुष्य कधीही गुरु नाही. जर कुणी तुम्ही पाहिलं की तो चांदीचा ताटा जेवतोय तर त्याला मुळीच गुरु मानू नये. तो वाटतं तिथे बसून जेवतो, राजासारखा राहतो, तोच गुरु आहे. ज्याला चांदीसारख्या घाणेरड्या वस्तूंचं एवढं महत्व वाटतं, अशा माणसाला गुरु मानणारे सुद्धा मूर्ख म्हटलं जातं. मग मला खायला की नाही असं आहे माझं, मी लाडू खाते, 2 लाडू द्या, चांगले धम्मक लाडू. गुरूंनी लाडू मागून खायचा आणि खाण्याबद्दल रात्रंदिवस विचार करायचा. त्यापेक्षा आम्ही बरे हो, कमीत कमी आम्ही आपल्या मुलाबाळांच्या जेवणातून बघतो. तुम्ही म्हणजे स्वतःच्याच विडंबनाची सारखी स्थिती. एक गुरु महाराज आपल्याबरोबर बंदूक घेऊन, एक गुरखा घेऊन 4 पोलीस लावून ठेवतात. वा वा म्हणजे चांगला. आजकाल पोलिसाला धंदा नाही. आणि आमच्या गुरुजींचं एक मोठं भारी एवढं मोठं जीवन ते सांभाळण्यासाठी त्याच्यासाठी संबंध गव्हर्नमेंट लागलेली. अहो त्यांना मारायला सुद्धा पैसे देऊन कुणी यायचं नाही. अशा माणसाला कोण मारणार? तर स्वतःचं महत्व दिसलं पाहिजे ना. म्हणून 4 मोटारी पुढे मागे एक मोठी गाडी भम भम झालं पाहिजे. तिथे गेल्याबरोबरच
असं तोंड करून बसलेले, काय पाहिजे तुम्हाला? नाही, ते पैशाचं काय झालं? अंतरंगात घेतल्याबरोबर कधी चैतन्याच्या गोष्टीच करायच्या नाही. मी असं पुस्तक गुरु पाहिलेलं, म्हणजे मी आपली साधी बोली त्यांना विचारायला गेले, का कुंडलीचं काय कळतं का? तर मला अशा बड्या बड्या गोष्टी सांगितल्या, हो कळतं. आणि आतमध्ये तुम्ही 5,000 रुपये कधी आणून देता? म्हटलं माझे पैसे दिसत आहे. तर बाई त्या 2 चार्जेसमध्ये जाते. पैसे घेतो तो गुरु नव्हे, पण त्याच्यामुळे काय झालंय की तिथूनच जर ही संपदा आली की पैसे म्हणजे सगळं काय. म्हणजे मग आता हे साधारण व्यवहारी माणसं आहेत, त्यांना पैसा म्हणजे सगळं काय असतं. पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. लक्ष्मीचं स्वरूप मी आता आपल्याला सांगितलं. पैसा म्हणजे मुळीच लक्ष्मी नाही, हे लक्षात ठेवा. ते फार विचार करून लक्ष्मीचं स्वरूप परमात्मानेच घडवले. तिच्या प्रत्येक बांध्यात, प्रत्येक वागण्यात, प्रत्येक बोलण्यात प्रेमाचं सौंदर्य, आईचं सौंदर्य. आजकाल म्हणा सोडा, आता परा मी सीतेवरती हे बघायला गेले ते सिनेमा, तर ती जी सीता झाली होती ती कोणीतरी नटीबिटी होती, पण ती असा वागत होती की म्हटलं बाबा बाबा हे आता आहे का? तिचं ते सौष्ठव, तिचं ते प्रेम. पुढे तुम्ही म्हणाल हो हो काय आहे बाबा, केवढा बंगला बांधला, आणि माझं म्हणाला हो ब्लॅक मार्केटवर आहे. मी आपलं उदाहरण सांगते. आमच्या घरी सुद्धा एक मोठी गाडी आहे, पण गव्हर्नमेंटची, माझी काही नाही आहे. एकदा मी अशीच गेले ते बाजारात, गव्हर्नमेंटची म्हणजे आम्हाला वापरायला दिली. तर तिथे त्या बाईने भाजी काहीतरी कमी जास्त केलं, तर म्हटलं हे काय तुम्ही खोटं कसं सांगता? म्हणजे मग काय तुम्ही गाडी खरं बोलून घेतली आहे? म्हटलं बरोबर. कारण साधारण असं सांगतात, लक्ष्मीपती म्हणजे खोट्यावर उभा असलेला कुणीतरी मनुष्य. हा काय लक्ष्मीपती आहे का? तर ह्या ठिकाणी पैशाचं जराच आपण लक्ष द्यायचं. पैसा आहे. उद्या तुमच्या घरात एखादं मूल आजारी पडलं, लहानचं मूल आजारी पडलं, तुम्ही कोणाकडे धावणार? एखाद्या लक्ष्मीपतीकडे धावणार की तुम्ही कोणाकडे धावणार? त्या माणसाकडे तुमचं हृदय, ज्याचे हृदय मोठं आहे, जो तुमच्या बरोबर उभा राहील, त्या माणसाबरोबर तुम्ही जाऊन भेटा. तुम्ही पैशावाल्याकडे जाणार नाही का? पैशावाल्याला रात्रंदिवस शिवाय देताना, हा, पण तो जर दानी असला, तो जर दाता असला, तो जर गरिबांचा कैवारी असला, तर त्याच्याबद्दल तो मरणोत्तर जाईल, त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलू का? पण आपण जन्मभर ही साडी बदल तर ती साडी बदल, हे घर बांध तर ते घर बांध, आणि मेल्यावर सगळ्यांचं होत आहे. परवा आग्र्याला मी गेले ते तिथला मोठा दरवाजा पाहिला. आपणही पाहिला असं तिथला किल्ला. माझ्या मनात असं आलं की इथे किती राण्या महाराण्या झाल्या असतील, काय त्यांनी दागिने घातले असते, काय छमछमाट असेल त्यांचा, काय नाट्य झाली असतील इथे. असा विचार करत करत मी बाहेर आलेली बघते काय तिथे एक लहान खडग आणि त्याच्यावरती ज्योत जळत होती. आतमध्ये अगदी अंधार होता. तेवढा मोठा राजवाड्यात आणि ते सगळं त्यांचं जे होतं त्या सबंध किल्ल्यात अंधार, आणि बाहेर एक दीप जाईल. मी म्हटलं कोण आहे इथे, कोणाचं हे खडगी बांधलेलं? अशी कितीतरी खडगी तिथे बांधली गेलेली होती, पण कुठेही दिवाना. तो म्हणे हे अकबरांचे गुरु होते, अवलिया त्यांचे हे खडग. अवलियांच्या दरबारात दिवे लावतात. साईबाबांचं कोणतं घर होतं, त्यांनी किती घरं बांधली, अजून सुद्धा त्यांचं नुसतं नाव घेतलं की साहबचा नुसतं. पैशाचं जिथे महत्व आलं तिथे समजायचं की संकटही येणारच आणि होणार. कारण आज 10 रुपये मिळाले तर उद्या 100 पाहिजे, उद्या 100 मिळाले तर उद्या 2000 पाहिजे, आणि शेवटी मुलांनी तुम्हाला म्हातारपणी एक लहानशी खोली जरी दिली तरी नव्हती. कारण पैसे होतं बापाजवळ, बाप पैशाच्या दिमाखाने राहिला, प्रेम नाही दिलं मुलाला. जर प्रेम दिलं तर तो आई वडिलांना विचार, पण पैशाच्या दिमाखाने राहिला तर पैसे सोडून गेला. मुलांना आपण पैशाचं महत्व रात्रंदिवस शिकत असतो, पण धर्माचं आपण शिकत नाही. 2 पैसे मुलांनी जर हरवले तर सोडा बघ, अहो पैसे फेकले. आणि रात्रंदिवस आपली मुलं वाचेल तशी तोंडात शिव्या करतात, वाचेल तसे मारतात लोकांना. ह्याच्याही पलीकडे
कधीही धर्माच्या बाबतीत आपण त्यांच्याशी बोलतही नाही किंवा विचारही घेत नाही. आणि मग ते मोठे झाल्यावर हिस्सी होऊन जर तुम्हाला सोडून गेले तर तुम्हाला आश्चर्य का वाटतं? पैशाच्या शर्यतीत पुरुष तर इतके धावतात की त्यांना आठवणात आपल्याला किती मुलं आहेत. नावं विचारली की आहे बघ 3 आहेत का 4 आहेत माहिती आहे, पण एकाचं नाव असं दुसऱ्याचं विसरलो, तिसऱ्याचं लक्षात नाही आणि चौथा होता हो ते चौथाही आहे. संबंध मनुष्याने बनवलेली कृत्रिम संस्था आहे पैसा. देवाने काही पैसा दिसाने बनवला, संबंध सृष्टी त्यांनी म्हणून दिलेले. तर त्याच्यावर लक्ष तेव्हाच येऊ शकतो, त्या सृष्टीच्या सृजनशक्तीवरती त्याच्या महत्वावरती तेव्हाच आपल्याला लक्ष येऊ शकतं जेव्हा आपलं लक्ष पैसा राहणार नाही पण सृजनात्मक आहे. जगामध्ये कोणी पैसेवाला सुखी नाही हे मी सांगू. माझ्याकडे लाखोपती करोडोपती लोक येतात फ्लाय करून सर्व वर्ल्डमध्ये येतात. 2 मिनिटं माताजी तुम्हाला भेटू द्या. कशाला? आम्हाला शांती हवी. अहो तुम्ही अशांतीची जी जड आहे त्याला जरूर बसलेला आहात, अशांतीचं जे स्रोत आहे त्याला जरूर बसला, तर मी कशी तुम्हाला शांती देणार? म्हणजे हातामध्ये बारूद घेऊन तुम्ही म्हणायचं आमचा हात जायचा, बारूद तर सोडा आधी. पैशाचं महत्व माणसांनी जे वाढवून ठेवलेलं आहे ते सुद्धा मायेने. हा सुद्धा एक मायेचा खेळ. हे सुद्धा एक निरोजळ आहे. माणसाला असं वाटतं की पैशात सगळं काही मिळायचं. घर बांधा, घर बांधल्यावर काय द्या, घर बांधून काही आनंद आला नाही. आनंदाचं मृगजळ जे फिरत असतं त्या मृगजळामागे एखाद्या वेड्या मृगासारखे तुम्ही लागता आणि शेवटी थकून बसतात. त्यारे ते गेलं कुठे आनंद? ते जे आम्ही जे शोधत होतो ते कुठे, ते आम्ही बघत होतो ते कुठे दिसतं? म्हणजे हे उगीच व्यर्थ झालं का? असं ज्या दिवशी संदर्भ वाटे त्या दिवशी सुटणार आहे. आणि हे आपल्याला आपण बघतोय आपल्या समोर कितीतरी लोकांना. पण परत फॅशन आहे ना ती. तेव्हा जरी लोक पाण्यात बुडकळून त्याच्यानंतर मेले सुद्धा तरी सुद्धा आपण वरून बघा का हरकत आहे. हा सर्व त्रास या लक्ष्मी चक्राचा आहे, म्हणजे आपल्या नाभी चक्राचा आत्मदेश आहे. परवा कालच मी उदाहरणात सांगितलं आपल्या एका माणसाच्या घरी लक्ष्मी येत आहे, त्यांची माझ्याकडे लक्ष्मी येते, पैसे येत नाहीत, लोक येत नाहीत. बघितलं त्याच्या तिथे एक बाधा बसली. ती काढल्याबरोबर त्याच्याकडे खूप पैसे येऊ लागले. पण नंतर तो मला असं म्हणतो माता जेव्हा कंटाळा आला आहे, जेव्हा ते संपतं तेव्हा त्याच्यावर मनुष्य उठतो. मग काय? मग पुढच्या चक्रात ते का म्हणजे आपल्या हृदय चक्र. हृदय चक्रावर मी काल सांगितलं होतं श्री शिवाचं राज्य. तो वैराग्यपूर्ण सबंध चैतन्यात उभा असलेला मनुष्य कोणत्याही गोष्टीला लिप्तच आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर इलेक्ट्रिसिटी आहे तर ती त्याच्यात असेल ना तुम्ही विजायल्याबरोबर जा, तिचा काही त्याच्याशी संबंध नाही. हे वैराग्य त्यातलं का तो चैतन्यात उभा, सबंध साक्षात चैतन्यात उभा. तो कशालाही दिलगत आहे, असंग आहे. आणि त्याच्या विरुद्ध मनुष्य जो असतो तो सगळ्यांना बिघडतो. तेव्हा हे जेव्हा चक्र खराब जातं ते ॲक्टिव्हिटीमुळे क्रियामुळे, तेव्हा मनुष्य बायकांच्या मागे पळ, ही बायको चुकली तर त्या बायकोच्या मागे पळ, तिच्या मागे. आता आपल्याला आश्चर्य वाटेल, अमेरिकेला मला असे पुस्तक तरुण मिळाले, तरुण लोक आपल्या लोकांना आश्चर्य वाटेल मी स्टेटमेंट घातलं. मला म्हणाले माताजी असं काहीतरी तुम्ही गुरुमंत्र सांगा आम्हाला की बा हे जे आम्ही ह्या त्या बायकोला बाईला बघत असतो ते फार एनर्जी येते, तेव्हा हे संपा भरत असेल तुम्हाला. आपल्याकडचे असे किती शहाणे म्हणतील किंवा हे काहीतरी मूर्खपणा वाटतं. प्रत्येक बाई आली की तिच्याकडे बघितलंच पाहिजे, हा काहीतरी मूर्खपणा वाटतं असं ह्याच्यात किती लोक विचारात तिथे असं झालेलं आहे. आता लोकांची अशी स्थिती आहे आली की फार झालं. सिनेमा ॲक्ट्रेसेस बघितल्या, ते नागवे नाच पाहिले, सगळं झालं, संपलं. आता पुढे 10 बायका केल्या पण पुढे का?
तेव्हा शंकरासारखं वैराग्यात मनुष्याला जर उतरता आलं तर त्याचे हे सगळे प्रश्न असतील. त्यातला दुसरा अंतिम प्रश्न म्हणजे सत्ता. मनुष्याला सत्ता पाहिजे, मिनिस्टर व्हायला पाहिजे, कॉर्पोरेशनचा नाही तर चेअरमनच करून टाका, नाहीतर काही नसलं तर निदान काही नाही तर चपराशी तरी करून टाका, काहीतरी सत्ता पाहिजे. पण सत्ता तुम्ही दुसऱ्याकडनं घेतली म्हणजे तुमची सत्ता गेली ते समजून. मिनिस्टरची सत्ता जनतेच्या हातात आहे, सारख्या त्यांच्या खुर्च्या हालत असतात. आणि संकट आलं माझी खुर्ची गेली गेली रे म्हणणारा मनुष्य तुम्हाला रोज विश्वास होता सगळीकडे मिळाला. माझी नोकरी सुटली म्हणणारे पुष्कळ त्यांना काही अंतर हे संकट आलेले आपल्याला. आमच्या नोकऱ्या सुटल्या, आजकाल अनएम्प्लॉईड आहे. त्याला उत्तर काय? सत्ता आमची स्वतःची आणि राजासारख्या आमच्या सत्तेवर बसलेला. सगळ्या सत्ता आमच्या ठोकरीवर आहे. हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही जे आहात ते जाणार तेव्हा. तुमची सत्ता काय आहे ते जाणल्याशिवाय ह्या सत्तेची तुम्हाला कल्पनाच येणार की ही किती कवडी मोलाची, तिच्या मागे आम्ही कुठं लागलो. आपल्या घरी एक सत्ता बघायची असेल तर सांगते, साधी आपल्या आईची सत्ता बघते. ती आपल्या चुपचाप घरात स्वयंपाक करते, काही कुठे मिनिस्टर नाही तरी काही नाही, मुलांची सेवा करते, मुलांना बघते. आपल्याला कधीही त्रास झाला तर कोणत्याही मिनिस्टरला आपण आठवत नाही, आईचं आठवण करतो की आपल्या हृदयावरची सत्ता आहे. सर्वांच्या हृदयावर जो सत्ता करू शकतो तोच खरा सत्ताधारी आहे. आणि नुसतं काय पैशाने विकत घेतलेल्या बॅलन्स सत्ता. जेवढे संसारात मोठे लोक झाले आणि ज्यांची लोकच किती झालेले सगळ्यांनी हृदयावरच राज्य केलेलं आहे. शंकराचं वरदान पाहिजे त्याला, हृदयावर राज्य करायला शंकराचं वरदान पाहिजे. फार मोठे मोठे लोक होऊन गेले संसारात, आपल्याला त्यांची नावच झाली. मोठमोठाले सायंटिस्ट सुरू झाले, ते नुसतं सायंटिस्टला माहिती होते, नुसतं पुस्तकी अकॅडमिक आहे. पण जे साऱ्या संसाराला लोक माहिती आहेत, साधे साधे लोक तिला नायटिंगेल म्हणतात, तेव्हा लिव्हिंगस्टन. लेखनात सुद्धा ज्या माणसाने साऱ्या संसाराच्या समस्येचं वर्णन केलं त्याच्याच जगात महत्व झालेलं आहे. असे मध्ये मध्ये एखादे येतात आता लोक लिहिणारे, मराठीचे पुस्तक येतात असे की होळी खेळायची थोडा वेळ पैसे मिळतात, शेतकरीला अमुक दिलं लोक खुश होतात. पण ते किती दिवस विनाश केले जाणारे सुद्धा तेच ते हृदयावरती राज्य. ज्यांनी हृदयाला धरलेलं नाही त्यांच्या सत्तेला काहीही अर्थ नाही. असे तुम्हाला माहिती आहे की मी पुष्कळांना बघते की आता मोठेवारी मिनिस्टर होते आणि एअरपोर्टवर गेलं तिथे म्हणा हे ते आमचे मिनिस्टर होते बरं का, आता बघा हातात बॅग घेऊन चालले. पूर्वी यायची कोणाची गलत नाही, इकडे तिकडे बघायचं नाही, सरळ चालले आणि आता बॅग घेऊन चालले. अशा हलणाऱ्या गाद्या कशाला पाहिजे? या तुमच्याच आतमध्ये तुमच्या गौरवाची, तुमच्या मोठेपणाची, तुमच्या राजेशाहीपणाची गादी आहे. ती गादी सोडून आपण तिकडे किंवा तिकडे निघालो, उजवीकडे किंवा डावीकडे बाहेर आलो ती मृत्यू. आपल्या सत्तेचा आपण मृत्यू करतो, आपल्या लक्ष्मीचा आपण आपल्या हाताने मृत्यू करतो. जिथे तुम्ही पैशाची मुलांनी शिक्षावी तेव्हा ती लक्ष्मी गेली घरात. पण लक्ष्मीची ठेवा. लक्ष्मी म्हणजे काय? एखादी बाई असते लक्ष्मीसारखी नका, गरीबाच्या घरात, श्रीमंताच्या घरात असते, तर कुणी आल्यावर जीव उघडा करून या असेल ते खा. एक तिने जर एक पाण्याचा पेला सुद्धा दिला तरी किती प्रेमाने देते ती. आत्ता यांच्या घरात लक्ष्मी आहे, आनंद वाटला म्हणतात. अहो काय खायला मिळत नाही का? कधी तुम्ही असा विचार करून बघा, एखाद्या ठिकाणी थकून बसताय आणि तिथे एक बाई आली, श्रीमंताची आहे, सगळे दाग काढून सगळं काय आणि आला, काय रे तिथे कशाला आला? चल चालता होईल, झालं संपलं. लक्ष्मीच कसं
प्रेमाचा जिथे ओलावा नाही तिथे लक्ष्मी कशी? असतील तुमचे पैसे गोट पापल्या असतील, त्या स्थितीत गेल्या आणि त्या सगळ्या काय कामाच्या? खूप कामाचं आहे. नुसते दगड आहे. तुम्ही घालायचा, तुमच्या मुलांनी घालायचं तर बँकेत ठेवायचे, पैसे भरायचे. त्याचा आम्हाला काय? आणि तुम्हाला तरी काय येतं? अशा रीतीने हे सगळे संकटाचे नुसते बहाणे. आपल्यापासून आपण हट्ट आहे म्हणून ही सगळी संकट येतात. आपल्यात आपण उभे राहिलो म्हणजे कोणत्याही माणसाला संकट नाही. उलट सबंध परमेश्वराची कृपा त्याच्यावर सगळ्यात जास्त आहे. संसारात इतक्या वस्तू आहेत, इतके प्राणी मात्र आहेत. सगळ्यामध्ये इतके बसलेला माणसाला बसवला सुद्धा तो हाहाकार करत बसलेला आणि हे नाही ते नाही म्हणून ओरडत बसलेला. जे आहे ते एकदा बघा काय काय परमेश्वराने आम्हाला. दुसरं आपलं वरती विशुद्धी चक्रावरती श्री कृष्णाचे राज. श्री कृष्णाला सगळी लीला दिसते, तेवढं माधुर्य आहे त्याच्यात. आणि राधाजींचं तिथे शक्तीचा त्यांचा संसार, तेवढं माधुर्य आहे का आपल्यामध्ये माधुर्य? कुणाशी एक शब्द गोड बोलणं महापाप आहे आपलं. आणि म्हणतात अहो माझा स्वभाव म्हणजे फार फटकळ आहे. हे गृहस्थ आले मला भेटायला. अहो माझा स्वभाव म्हणजे फार फटकळ आहे. म्हटलं माझा तुमच्यापेक्षा डबल आहे, आता बोला. मग काय बोलायचं नाही. म्हटलं पण माझा स्वभाव फटकळ आहे म्हणजे काय? तुमच्या कृष्णाचं काहीही काय तो गोडवा, ते काय ते माधुर्य. आणि सर्व सृष्टी एक लीला आहे ती बघावी. जशी लहान मुलं लीलाच बघतात, त्यांना काही कळत नाही बरं का. एक लहान मुलगा मला म्हणत होता, माताजी आप डॉक्टर क्यों खेळ रहे? त्यांना असं आपण खेळ मांडलाय, तिकडे सगळे दिवे लावून आपण जसे सगळे खेळतोय आहे खेळ. पण आपण अगदी सिरियसली बसलोय ना, आपल्याला ते सगळं खरं आहे. त्यानंच खेळत ते आता मांडलं मोदी चालले तिकडे पुढे, ते कुठे अडकत नाहीत मुलं. आपण जेव्हा अडकायला शिकलो की आता सगळे समजा 2 माणसं आले की झालं माताजींचा पारा उतरला, 100 माणसं आले, हा मी तेवढी मोठी माणसं. आणि त्यात हा जो मोठेपणा खोटे मोठेपणा त्याला त्यांनी असं समजायचं की माझ्यात थोडंसं जरी माधुर्य आलं तरी माझा मोठेपणा कमी. कोणवर मी सांगू शकते की हा मनुष्य कोण आहे. एखादा जर फार मोठा मनुष्य असला तर तो अगदी मोठ्याने बोलतो असा. आपला एखादा बिचारा चपराशी असला पैसा विचार करून बोलतो. पण राजाला काय तो मिनिस्टर असो नाहीतर चपराशी असो कोणताही शिक्षक असो तरी तो राजा. आमच्या घरी एक ड्रायव्हर आहे, मी त्याची गोष्ट सांगत असते. तो राजा आहे म्हणजे पूर्वजन्मातला राजा आहे. पण त्याला असं वाटलं की मी राजा असून माझ्या डोक्यावर केवढे त्रास आहे आणि जबाबदारी आहे, तर माझा जो सारथी आहे तो जरा आरामात. मग सारथी झालं का बरं का आमच्याकडे आता ड्रायव्हर आहे बरं आहेत राजे ते राजासारखं त्याच्यामध्ये छान आहेत आपल्याला. पण त्यांचा राजशाहीपणा दिसतो. एखादा श्रीमंत मनुष्य किंवा इतका भिकारी असतो कधी कधी की वाटते त्या माणसाची. मी आणखी समजत हा माणसाला पैसे दिलेच नाही म्हणजे 2 पैशासाठी रिक्षावाल्याची भांडायला सुद्धा करोडपती तयार आहेत. त्यांना काही लाज सुद्धा वाटत नाही की लोक काय म्हणतात. आणि बोलताना काहीही कौशल नाही, काहीही गोडपणा नाही, काहीही नाही, सख्य भाव नाही. सुदामाची सख्य करणारा श्रीकृष्ण, त्याचे पाय धुणारा, त्याच्या चरणावर करणारा श्रीकृष्ण आपल्या विशुद्धी चक्रात बसलेला आहे. जर हवं तर तुम्ही त्याला जागृत करू की जिथे मैत्री आहे सर्वात जगातली मोठी आहे. पण आपल्या शेजाऱ्याशी भांडण कसं करायचं ते लगेच माणसाला सुचतं. काहीतरी केलं पाहिजे ना तर भांडणच करावं प्रेम करण्यापेक्षा. पण 4 माणसं राहतात तेव्हा प्रेमाने आपण राहावं. आपण करून बघा एकदम थोडा निश्चय करा, सगळ्यांशी गोड बोला, काही आपलं जातं. असे काही तुम्ही ज्ञानी नाही सगळ्यांना उपदेश द्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण सगळ्यांना उपदेश देत असतो. तो जरा स्वतःला लागू करून इतरांशी थोडंसं प्रेमाने बोलायला.
रोज आदळा आपत करण्यापेक्षा एक दिवस कोणतंही काम अत्यंत हळूवारपणाने आणि प्रेमाने दुसऱ्या माणसाकडे प्रेमदृष्टी करून जरा बघा तर तुम्हाला कळेल त्या माणसामध्ये केवढे गुण आहे, किती गुणी मनुष्य आहे आणि उगीच काय उगीच आम्ही त्याच्या गुणाचा आजपर्यंत किती अवमान करत आहे. हे श्रीकृष्णाचं जे प्रेम आहे, साक्षात प्रेम आपल्यात असताना सुद्धा आपल्या तादात्म्य प्रेमाची होऊ शकते. कारण आपलं प्रेम म्हणजे माझी आई किंवा माझी बायको, त्याच्या पलीकडे गेलं तर माझी मुलगी. हे प्रेमाचं मरण आहे. जे अनंतातलं आहे ते तुम्ही एका ठिकाणी साचून टाकल्याबरोबर मरत. म्हणजे एका झाडात उठणारी त्याची चेतना जर तुम्ही एकाच फुलात देऊन घातली तर ते फुलही मरणार आणि ते झाडही मरणार. हे प्रेमाचं मरण आहे. प्रेम अनंत. त्या वेळेला ही भावना शिकेल की माझं काही नाही, सारा संसारातच मी आहे आणि साऱ्या संसारालाच मी देणार आहे. जर सूर्याने असं म्हटलं की नाही मी फक्त सूर्योपासकांना देणार, बाकीच्यांना देणार नाही, तर तुम्ही त्याला काय नाही, ते सूर्य राहणार त्याच्यावर. सूर्यासारखं ज्याचं प्रेम राहत असतं अशाच माणसाच्या संसारात नावही होतं आणि त्याच्यावर कधीही संकट येणार. कितीही त्याचं संकट आलं तरी तो प्रेम देतो ना, हेच त्याचं संकट येणार. म्हणजे प्रेम करणं हेच त्याचं. पिस्ताला आता बघा, लोक म्हणतात की पिस्ताला तुषार घातलं, काय त्याच्या प्रेमाचा फायदा झाला? त्याला तुषार घातलं नसतं तर त्याचं प्रेम दिसलंच नाही. हे सगळं नाटक आहे. हे लोक काही तुषार जात नाही, मी रडत नाही, काही नाही. मी सांगते ना, मला कधी रडायला बिडायला काही होत नाही. सगळं खेळ आहे, नाटक आहे. तर तो जे हे म्हणाला की प्रभू त्यांना क्षमा कर, कारण त्यांना माहिती ते काय करतात. त्याच्या संबंध त्याच्या चरित्राला एकदम उजळला. किती प्रेमी मनुष्य. नाहीतर समजा जर त्याचं सगळं व्यवस्थित झालं असतं तर तुम्हाला त्याचं प्रेम काय करायचं? रामाच्या पत्नीला जर पळून नेलं नसतं रावणाने आणि रामाने जर मारले नसतं तर रामाचं आख्यान झालं असतं. ह्या घटना होण्यासाठी ती नाटकं रचण्यासाठी ते सगळं होतं. पण राम आपल्या जागी राम आणि ख्रिस्त आपल्या जागी ख्रिस्त. तर आजकालचा जर तुम्ही असता तो म्हणाला बाप काही करा, तुम्ही वाटेल ते म्हणाला मी तयार आहे, शिव्या द्यायला तयार आहे त्या देवाला, वाटेल ते म्हणा, पण मला हे सगळं काय करू नका, मला हे विसाविसावर करू नका. हे आपल्याच असतं. आपण ख्रिस्ताच्या जागी उभे राहून बघा. जर आपल्यासमोर कोणी सांगितलं की तुला तुषार चढवायचं झालं, तुझा विकत आला, तेच संकट आलं आणि ते ख्रिस्ताला पाहिजे होतं की हे संकट माझ्यावर यावं आणि त्यांनी ते नाटक करून दाखवलं. नाटकात खेळ खेळायच्या गोष्टी हेच ख्रिस्ताचं आहे. ख्रिस्ताला सगळ्या संसारात लीला लीला होतं, तर ती लीला नाही, ते खरं आहे म्हणून ते सांगतात. परवा आमच्या एक होत्या बाई, त्यांच्या अगदी लहानसा मुलगा नाही, लहानसा म्हणजे 15-16 वर्षाचा तरुण मुलगा. तिला 2 मुलांपैकी एकाचं डोकं ठीक नाही आणि एक काय झालेली ती. म्हटलं बघा काय रिॲक्शन, काही त्या विशेष रडला नाही, काही नाही, त्या बसल्या होत्या. तर म्हटलं कसं काय तुमचं, कसं काय ठीक आहे का, बघायचं आहे ना. त्या बाईचा एकुलता एक मुलगा गेला आणि तिने ते बघायचं. तिने सगळी व्यवस्था त्या मुलाची केली, त्याचे जे काही करायचे धरायचे ते केलं. तितकंच नव्हे पण त्या मुलाचं लग्न एका मुलीशी ठरलेलं असतं, तिचं लग्न तिला लावून दिलं, आपली मुलगी समजा. पण बाप रडत बसला. रडण्याशिवाय दुसरं काहीही शुभकार्य त्यांच्या हातून झालं नाही. ही सगळी लीला आहे आणि त्या लीलेमध्ये आपला खेळ. पुढे त्या म्हणाल्या माताजी मला किती मुलं झाली असतील आणि किती मुली असतील तुला जन्म. म्हटलं हे बघा त्याच्यातला हा आहे आणि मरतायचं फक्त तुम्ही कुठे आहात ते बघितलं. तेव्हा ही सगळी लीला म्हणजे संकट नाही. हे अज्ञानामध्ये आपण म्हणतो संकट आहे संकट आहे. लहान मुलं नाही का खूप ओरडतात, भोकांत करतात. काय झालं काय झालं त्यांना समजत नाही. झालं का तर काहीतरी झालेलं आहे, खूप रडतं, पोटात दुखतंय का कुठे काहीही बोलणार नाही. चॉकलेट हवं
चॉकलेट. मग चॉकलेट का मला चॉकलेट हवं आहे काय तुम्हाला? आनंद हवा. आनंद हवा ना, मग आनंदासाठी हा सहज योग उभारलेला. तुमच्या साऱ्या संकटाचे सोल्युशन म्हणजे सहज योग आहे. आणि आपल्या कुटुंबेतनं आपल्या त्या शक्तीला वर ठेवणं आणि तिला त्या सर्वव्यापी शक्तीत एक कर. म्हणजे तुम्ही आतून कृष्णाच्या मुरलीसारखे पोकळ व्हा. एकदा राधेला ईर्षा झाली त्याच्या मुरली. तर ती कृष्णाला म्हणाली की काय तुझ्या ही तोंडाला का कर. त्याने तर तिलाच विचार. तिने मुरलीला विचारलं की तुझं काय वैशिष्ट्य. तर मुरली हसती म्हणाली अगं माझं काय वैशिष्ट्य. माझं हेच वैशिष्ट्य आहे की माझं काहीही वैशिष्ट्य. मी आतून एवढी पोकळ झाली. तेव्हा तो जे वाजत आहे ते नुसतं बघते साक्षीच. तुम्हाला असं वाटतं की मी वाचते पण तो वाजत आहे. मला दिसतंय कोण कलाकार. मी नुसती मध्ये उभी आहे. मी काही करतच नाही, तोच सगळं काही करतो. तेव्हा ही सगळी लीला. आता आजकालच्या लोकांना समजायला मी नेहमी सांगत असते की संकट कशी असतात की काही गावातली मंडळी एकदा पहिल्यांदाच एरोप्लेनने गेली तर त्यांना सांगितलं सामान कमी न्या, कारण एरोप्लेनमध्ये जास्त सामान नेलेलं बरोबर नाही. तर ते बसल्यावर आपल्या डोक्यावर तरी सामान ठेवलं. तर लोकांचं हे का म्हणा आम्ही एरोप्लेनचं वजन कमी करतो आपल्या डोक्यावर. तशीच आपली संकट डोक्यावरची कमी करून राहिलं. खरोखर म्हणजे हे सगळं जमिनीवर टाका. ज्यांनी तुम्हाला बनवलेलं, ज्यांनी ही तुमची इतकी सुंदर कलाकृती केली आहे तो सगळं काही करणार आहे आणि तो करणारच आहे आणि करतो. फक्त तुम्ही मात्र हे काहीतरी माया ज्याला ठेवली आणि त्याला तरी सुद्धा तेच त्याने तुमच्यासाठी केलेली आहे की ही माया जे मध्ये मी जास्त दाखवलेलं आहे कंसामध्ये 4 ते 6 किंवा 4च्या पुढे वरच येते. तिथे त्यांनी एक मध्ये जागा ठेवली. ती पेटई ती जागा ती माया आहे. त्यामुळे मनुष्य काहीही धर्माच्याही बाबतीत करायला गेला की तो बाहेर जातो, आतमध्ये राहतो. आतमध्ये तो स्थित होऊ शकत नाही, बाहेर राहतो. म्हणजे काय? देवळात जा, मंदिरात जा, कुणाच्या पायावर पड, नाहीतर काहीतरी त्याच्यासाठी डोक्यावर तरी उभं राहा. उजवीकडे तरी जातो ना तर डावीकडे तरी जातो. पण मध्ये न जाऊ शकत नाही. काही नुसतं बघायचं आहे. कारण बघायची स्थिती नाही. जर बघायचं म्हटलं म्हणजे त्याचा अहंकार दुखतो. म्हणजे असं कसं काहीही न केल्याशिवाय परमेश्वर कसा मिळणार आहे? तुम्ही काय करून मिळवणार आहे? तुम्ही काय करून मिळवणार? तेवढी प्रचंड शक्ती त्याची असल्यावर, तेवढा प्रचंड समजा एखादा जर मॅग्नेट असला आणि तुम्ही लहानसा मॅग्नेट, तर ह्या लोहचुंबकाला काय करायला पाहिजे? तर हे जे लोहचुंबकत्व आहे ते सोडलं पाहिजे आणि त्या मोठ्या लोहचुंबकात एका कारवाला काहीही करायचं नाही हे ह्याचा सारांश. आणि एकदा हे मिळवल्यावर जे काही करायचे तेच करणार. आता एखादा ब्रश आपल्याला विचारला काय त्या कलाकारासाठी मला काय करायला पाहिजे? काही करू नका. अगदी असे ब्रश व्हा की ते सहज तुम्हाला हलवू शकतो. त्याचे इन्स्ट्रुमेंट असे तुम्ही ब्रश झाल्याबरोबरच तो स्वतःच तुम्हाला उचलून घेईल आणि त्याच्यापर्यंत तुम्ही फिरायचं आणि तो रंग भरणार. तुम्ही तो एखाद्या ब्रशचे असं ठरवलं का मी रंग भरतो म्हणजे झालं. त्या कलाकाराची कलाकृती खराब आहे. आपण त्याची कलाकृती खराब करतो. ती कलाकृती म्हणजे तुम्ही स्वतः. एवढी सुंदर कलाकृती केल्यावर ती तुम्ही जेव्हा खराब करता तेव्हा संकट आपल्या डोक्यावरती ओढून घेतल्यासारखं. लहान मुलं कधी कधी आपल्या डोक्यावरती काहीतरी ओढून घेतात, कशातला हात कसा. आता मी सांगितलं की उजवीकडे जातात किंवा डावीकडे जातात. म्हणजे शारीरिक त्रास म्हणजे पहिला म्हणजे कॅन्सरचा रोग हा इडा नाडी अत्यंत चालवल्यामुळे होतो आणि तो गॅलपिंग पिंगला नाडी झाल्यामुळे. आम्ही कॅन्सर ठीक केलं आहे ती गोष्ट निर्विवाद आहे आणि बोलूही शकतात आणि पुष्कळाने केलं. पण आम्ही करू असं म्हणत त्याला कारण असं की आम्हाला काही कॅन्सर ठीक करायला इथे आले नाही. ज्यांना परमेश्वराचं आपल्यामध्ये स्थान करायचं असेल असं ज्याचं शरीर असेल त्याच्या मंदिराला आम्ही शिकवू. आम्हाला कोणतेही आजार ठीक करायचे पण असं जर एखादं मंदिर असतं की जिथे परमेश्वराची स्थापना होईल त्याची आम्ही सफाई करू त्याला मी
पण उद्या तुम्ही जर सांगा की हा गुप्त्याखानाला स्वच्छ करा, तर आम्ही त्याच्यासाठी रिकामे नाही. कितीही पैसे तुमच्याजवळ असले तरी तुमच्यात ते पावित्र्य नसतं, तर आम्ही त्याला केला. उलट आज मी काही लोकांना सांगितलं की तुमचे जर गुरु असतील तर ते तुम्ही सोडू नये, कारण जर त्या गुरुनी तुमच्यात काही जर घाण करून ठेवलेली होती जी तुम्हाला माहीत नाही, तर त्याच्यामध्ये मला वेळ घालवायचा नाही. पुढल्या जन्मी बघूया, त्या जन्मी झालं तुमचं कर्म होतं म्हणून तुम्ही गेला. पण जर तुम्ही सोडायला तयार असला तर आई पदरात घ्यायला तयार आहे. तुमचे सगळे व्यसन जेवढे इजात आलेल्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ करून तुम्हाला तयार करून आणि तुमच्यामध्ये परमेश्वराची स्थापना करायला आई लालावून येते. म्हणजे नुसतं तयारच नाही, पण अत्यंत उत्सुक आहे. तर त्याच गोष्टीमध्ये लोकांचं दिवसात असले तर फार उत्तम आहे. म्हणजे आम्हाला असे लोक मिळतात. पूर्वी गुरुलोक वगैरे दंडागुंड बसतात, आला की 4 दंडे मारायचे, मग पहिल्या दालनात गेले, तिथे बसले की मग त्यांना कडकडीत थंडीत बसवलं, तर तिथून उचललं की आतमध्ये नेलं की त्यांना अगदी ज्वाळाच्या जवळ होतं. अशी त्यांची परीक्षा घेत असत. आमची परीक्षा अशी आर्तता किती आहे, मुमुक्षता किती आहे ते आम्ही ओळखणार. आणि अशी जी मंडळी ती आमच्यासाठी आमच्या पापणीवर आमच्या हृदयात. आणि आपल्याला आश्चर्य होते की असा जर एखादा मुमुक्ष आला आपल्या ते कळत नाही, पण जी मंडळी पार झाली तर माझ्या हृदयचक्राचा हात होता आता मात्र केवढा जोरात उठला, धड 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 उठतो. सबंध शरीरात असं वाटतं की अगदी प्रेमाच्या नुसत्या धारा वाहणार. आणि कसं आला देव आणि कसं आला त्या ठिकाणी बसतो असं. पण जर तुम्ही हट्ट करून बसता आणि स्वतःच बिघडवायला अगदी ठरवूनच आलेला आहात तर मी म्हणते बघूया तुमचं अल्पधारित काय पुढल्या जन्मी. कारण आम्हाला काय हा तर पुढला त्याच्या पुढला ह्या जन्मात जितक्या लोकांना लवकर होईल तिकडेच आमचं लक्ष. खरी गोष्ट सारखी होत आहे. ज्यांचं होणार नाही त्यांचं आम्हाला काही देणं घेणं, कारण आम्हाला माहिती कुणी मरत नाही काय तिला जन्मी देऊया. पण ह्या वेळेला आम्ही मेहनत त्यांच्यावरच करणार, जे घेणार पार होणार आणि पुढे वाढणार. बाकी लोकांचं आमचं काही देणं घेणं नाही, म्हणून आम्ही कुणाची बिमारी शिकवतो हे लक्षात ठेवा. पुष्कळचे लोक मला भेटायला आले आणि त्याने पुष्कळ मध्ये सुद्धा त्या ग्रंथाने मला दिलं वगैरे. म्हणजे असं धंदेवाईक लोकांना काही समजत नाही, त्यांना एक दुकान माताजीने काढलेलं आता तिकडे फुकट कॅन्सरचा इलाज होतो. मुळीच फुकट होत नाही, पैसे फक्त घेत नाही. पण तुमचाच ते स्वतःला पाहिजे आधी पूर्वजन्माची काय कमाई आहे, पुढे इथे पुढे जाण्याची काय. ठीक आहे, पुष्कळचे कॅन्सरचे पेशंट ठीक होऊन पार झाले आणि आज कार्य करतात. अशा लोकांना कॅन्सर एवढ्यासाठी झाला की ते माझ्याजवळ आले पाहिजे. हा योगायोग साधना. आता त्याच्यावरची कुंडलिनीची स्थिती जी आहे ती काल मी आपल्याला सांगितली की निराकारात करणं वगैरे. आज इतकंच मी सांगते. आणि ज्याचा विषय आत्मसाक्षात्कार ते संबंध काय होते आणि मनुष्याला आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आणि वास्तविक ती गोष्ट काय आहे ते उद्या मी समजून सांगेन. आणि त्याच्या पुढे कसं माणसाने जायचं ते मी समजून सांगणार आहे. तेव्हा आता ह्याच ठिकाणी आता मी ते संपवते. तुम्हाला काही प्रश्न असते तर तुम्ही मला ते लिहून द्या, कारण इतकं हळू येतात की मला काय ऐकायला येत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही मला लिहून द्या, त्याची उत्तरं मी उद्या तुम्हाला देईन. पण प्रश्नाला परत तेच विमुक्तता पाहिजे. तुम्ही तर फालतूचे प्रश्न विचारले लोकांना. म्हणजे कोणी लोकांनी जर असं विचारलं काय हो मुंबईला म्हणजे एक आहे असा झोप की एक मुलगा फार वागतो, तर त्यांनी एक म्हातारे बुवा बसलेले पाहिले. विचारलं त्यांना काहीतरी विचारायचं म्हणून खोड काढायची म्हणून त्याला प्रश्न विचारला की जर पुण्याला 1 सेर तुपाला 20 रुपये पडतात तर फेरिकॉसच्या दुष्ट मुंबईला किती रुपयाला मिळेल. तर तो एकदम चमकला. हा काही प्रश्न झाला. मग त्यांनी म्हणे की दुसरा प्रश्न त्यांना विचारला की बरं हे तुम्हाला जमायचं नाही, तुम्ही हे सांगा की माझं वय काय. ह्याच्या पर्यायाने सांगा तुम्ही ह्याच्यावर माझं वय काय. तर म्हणे की तुझं वय 22 वर्ष असेल. कशावरून
म्हणे माझा एक भाऊ आहे, त्या मुलगा आहे, तो हाफमॅड आहे, त्याचं फक्त 11 वर्ष वय आहे, म्हणून तुझं 22 आहे. असे मूर्खासारखे प्रश्न मला विचारू नका. मी ते मूर्खांना उत्तर द्यायला आलेली नाही. मला पुष्कळ जास्त अक्कल आहे आणि त्यामुळे प्रश्न असे विचारा की ज्याच्यातनं तुमची चलाखी दिसणार नाही आणि तुम्ही जी चलाखी कराल ती आपल्याच विरोधात बसेल हे मी सांगते नाही. आजपर्यंत बहुतही नाच नचावी आपला पुष्कळ नाच करून घेतला, तो आता ते सगळं सोडून आणि सरळपणाने याबरोबर जेवायला मुकाट्याने बसा आणि भूक लागली नसेल तर तुमच्या मागे धावणारी मी आई नाही. जेव्हा भूक लागेल तेव्हा दे, वाटेल त्या युगा. आता ध्यानात जायची वेळ आलेली आहे, आपण ध्यानात जाऊया. पण काल फार घोटाळे झाले. इतक्या लोकांना ध्यानात बसवल्यामुळे घोटाळा होणार. ज्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्णपणे पास झालेले आहात त्या लोकांनी बाहेर येऊन स्टेजवर या, म्हणजे बरोबर व्यवस्था होईल. पुढचा ऐकून ही मंडळी काल आली होती, पण त्यांना सांगितलं की तुम्ही उद्या या पार व्हाल. त्यांनी समोर बस, बहुतेक ती मंडळी समोर आहे. आजारी माणसांनी मागे बस आणि जी मंडळी ध्यानात जायची त्यांनीच त्या समोर आहे. पण जे आजारीच आहे त्यांचं लक्ष सगळं आजाराकडे. माझा भाऊ आजारी आहे म्हणून जी मंडळी आलेली आहे त्या भावासहित बाहेर बसावं, नाहीतर वरांड्यावर बस. त्यांचा सुद्धा इलाज होईल. तिकडे मंडळी आहेत ती इलाज करतील. कुणी आजारी असल्यावरती चित्त ध्यानात लागणं शक्य नाही, त्यामुळे त्या लोकांना काही जबरदस्ती करता येतं. त्यांनी बाहेर बसावं. ती मंडळी त्यांना देतील आणि काय व्हायचं ते होईल. झाले बरे तर बरं, नाही झालं तर आम्ही काय करणार अशी स्थिती. तेव्हा आपण ज्यांना ध्यानात खरंच जायचं होतं त्यांनी समोर बसा आणि मध्ये चुकून जाऊ नका, म्हणजे दुसऱ्यांना त्रास. त्यांना जायचं असेल त्यांनी आता जावं, कारण तिकडे भाजी करायची असेल किंवा आणखीन काहीतरी कार्य असतील. म्हणजे सिनेमात असं काही होत नाही, तर ध्यानात पुष्कळ जायचं. मला माताची भाजी करायची घरात जाऊन, तेव्हा तसं काही असलं तर त्यांनी घरी जावं किंवा एखाद्या यजमानाला काही करायचं असेल तर त्यांनीच त्या घरी जावं. त्याबद्दल मला कोणाची काही वाद घालायचा नाही. तेव्हा अशा मंडळींनी जावं ज्यांना ध्यानात यायचं आहे त्यांना. फक्त घाबरून जाऊ नये. ध्यानाच्या आधी भजन नंतर करू, ध्यानाच्या नंतर म्हणजे ध्यान झाल्यावर मंडळी